नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अखेर घोडं गंगेमध्ये न्हालंय. म्हणजे महाविकास आघाडीच्या राज्यसभेच्या एका जागेवरून जी रस्सीखेच गेले 10 दिवस सुरू होती ती संपली. अखेर राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. शरद पवारांचा जो काही उमेदवारी अर्ज आहे तो आज विधान भवनामध्ये विधानसभेच्या 8व्या मजल्यावर दाखल करण्यात आला आणि यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे अनेक प्रमुख नेते सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये इथे हजर होते. आज स्वतः शरद पवार काही हजर राहू शकले नाहीत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे शरद पवार आजारी आहेत, अजूनही ते हॉस्पिटलाइज आहेत, उपचार घेत आहेत, पण त्यांच्या नावाचा उमेदवारी अर्ज हा भरण्यात आलेला आहे. आता आपल्या डोळ्यासमोर एक प्रश्न असा पडतो की इतकी सगळी रस्सीखेच झाल्यानंतर शरद पवारांच्याच नावावर शिक्कामोर्तब का झालं, किंवा शरद पवारांचंच नाव राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी का, काय कारणं आहेत अशी नेमकी काँग्रेसला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मजबुरी नेमकी काय झाली की त्यांना शरद पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब करावं लागलं. हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मंडळी, राज्यसभेच्या निवडणूक जेव्हापासून जाहीर झाली तेव्हापासून एक शांतता होती, पण गेल्या 10 दिवसापासून किंवा आपण असं म्हणूयात अर्थसंकल्पीय अधिवेशन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून या चर्चेला बळ मिळायला लागलं. या विधान भवनाच्या प्रांगणामध्ये अनेक नेते येत होते, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेसुद्धा होते, काँग्रेसचे नेते होते, वडेट्टीवार असायचे, नाना पटोले असायचे आणि हे सगळेजण येऊन माध्यमांना बाईट द्यायचे. विषय काय तर राज्यसभा. पत्रकारसुद्धा त्यांना राज्यसभेच्या उमेदवारावरनंच प्रश्न छेडायचे. मुद्दा असा झाला की एक तर शरद पवार राज्यसभेवर जायला स्वतः इच्छुक आहेत का हे शेवटपर्यंत कळेना. म्हणजे अगदी 2 ते 3 दिवस आधीपर्यंत हे चित्र स्पष्ट नव्हतं की शरद पवार स्वतः खरंच इंटरेस्टेड आहेत का. याचं कारण असं आहे की आज आपण त्यांचं वय बघता, त्यांची प्रकृती बघता, खरंच ते स्वतः इंटरेस्टेड आहेत का. पण शेवटी त्यांच्याच पक्षांमधनं सुप्रिया सुळे यांनी असं सांगितलं की शरद पवार हे राज्यसभेवर जायला इच्छुक आहे. त्यानंतर मात्र काँग्रेस असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, यांच्यामध्ये अनेक आपल्या मतमतांतरं बघायला मिळाली. त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तर आपल्याला 2 मतमतांतरं बघायला मिळाली. संजय राऊत वेगळं बोलत आहेत, आदित्य ठाकरे वेगळं बोलत आहेत. संजय राऊत शरद पवारांच्या नावाला दुजोरा देत आहेत, त्यांच्यासारखा अनुभवी राजकारणी हा राज्यसभेवर हवा हा आग्रह संजय राऊतांनी धरला. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे असं म्हणाले की हे सगळं मान्य आहे, परंतु आज अनुक्रमे जर आपण बघितलं तर शिवसेनेकडे 20 आमदारांचं संख्याबळ आहे, म्हणजे सगळ्यात अधिक आहे. दुसरी गोष्ट 2019 का 22मध्ये आम्ही फौजिया खान जे राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आमची जागा सोडली, म्हणजे तेव्हाच आम्ही कॉम्प्रोमाइज केलेलं आहे. त्यामुळे या वेळेला आम्ही कॉम्प्रोमाइज करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहोत. संख्याबळानुसार सुद्धा आमचा अग्रक्रम पहिला आहे, त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार तिकडे पाठवणार आहोत. याला कारण असं आहे कारण शिवसेनेतल्याच प्रियांका चतुर्वेदी ज्या आहेत त्यांची देखील टर्म ही आत्ता संपलेली आहे. त्यामुळे राज्यसभेवर आपला प्रतिनिधी पाठवणं हे शिवसेनेच्या दृष्टीनं गरजेचं बनलं. म्हणून आदित्य ठाकरेंनी जरी प्रियांका चतुर्वेदी यांचं नाव घेत जरी असं म्हटलेलं नसलं तरी आदित्य ठाकरेंची जी भूमिका होती की आमचा उमेदवार पाहिजे, त्यामागे प्रियांका चतुर्वेदींना पुन्हा एकदा संधी देण्याचा विचार कदाचित शिवसेनेमध्ये असू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आदित्य ठाकरेंनी एका ठिकाणी तर अत्यंत स्पष्टपणाने आपली भूमिका मांडली की शरद पवार जे आहेत त्यांनी आधी आपल्या पक्षाची एक भूमिका स्पष्ट करावी.
म्हणजे आज त्यांच्यामध्ये विलिनीकरणाच्या चर्चा चालू आहेत. विलिनीकरण जर समजा झालं तर ते सत्तेबरोबर मोदींच्या सरकारला सपोर्ट करणार आहेत का UPAमध्येच राहणार आहेत हे आधी त्यांनी स्पष्ट करावं. पण तशा पद्धतीचं शरद पवारांकडनं कोणतंही स्टेटमेंट येत नव्हतं. त्यामुळे ह्या सगळी वक्तव्य ही सुरू होती. काँग्रेसचा देखील शरद पवारांच्या बाबतीमध्ये जर काही नेत्यांचे आपण उद्गार बघितले तर शरद पवारांच्या भूमिकेवर त्यांचा विश्वास नसल्याचंच आपल्याला बघायला मिळालं की कशावरून शरद पवार उमेदवारी घेतील, निवडून येतील आणि त्यानंतर ते NDAला सपोर्ट तर करणार नाहीत ना, ही शंका काँग्रेसच्यामध्ये होती. आणि जर त्यांनी तो सपोर्ट केला तर एक जागा आमची नाहक जाईल अशी देखील भूमिका काँग्रेसनं मांडली. त्यामुळे शरद पवारांच्या नावावरचा सस्पेन्स जो आहे तो वाढत गेला. त्यातून शरद पवार उमेदवारी लढवणार का नाही ते कळेना, पण अखेर हा सस्पेन्स सुटला. शरद पवार उमेदवारी लढवणार आहेत हे सुप्रिया सुळेंनी सांगितलं आणि मग त्यानंतर लगेचच धावपळ सुरू झाली. सुप्रिया सुळेंनी दिल्लीमध्ये सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि शरद पवारांच्या नावासाठीच का बरं आपण आग्रही आहोत हे सोनिया गांधींना आणि राहुल गांधींना त्यांनी पटवूनही दिलं. आता याच्या मागची कारणं काय आहेत आणि सेम त्यांनी इकडे उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली. ती काल परवामध्येच घेतली. जयंत पाटीलसुद्धा सुप्रिया सुळेंच्या बरोबर होते आणि त्यांनी देखील उद्धव ठाकरेंना शरद पवारांच्या नावाचा आपला आग्रह का आहे हे पटवून दिलं आहे. आता का शरद पवार, त्याला एक 4-5 कारणं आहेत. एक म्हणजे त्याच्यामध्ये सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की अजितदादांची एक कायमच इच्छा राहिलेली आहे की शरद पवार मुळामध्ये राज्यसभेचे हे कायमस्वरूपी सदस्य असले पाहिजेत, म्हणजे ते जेव्हा केव्हा उमेदवारी भरतील तेव्हा तेच निवडून येतील अशा पद्धतीची एक भूमिका ही अजित पवारांची होती. अजित पवार जेव्हा हयात होते तेव्हा अजित पवार असं म्हणायचे की यावेळी शरद पवारांनाच राज्यसभेवर पाठवायचं, आम्ही सर्वतोपरी सगळा पाठिंबा देऊ. त्यामुळे एक अजित पवारांची कुठेतरी राहिलेली इच्छा म्हणूनही आपण याच्याकडे बघितलं पाहिजे, ही एक मांडणी सुप्रिया सुळेंनी केलेली आहे. आता याच्यामागचे बाकीचे पदर काय आहेत, म्हणजे शरद पवारसुद्धा ही उमेदवारी घेण्यासाठी तयार का झाले, कारण आज शरद पवारांचं एकूण आत्ताचं वय आणि त्यांना गेल्या 2दा ॲडमिट जेव्हा करावं लागलं तेव्हा त्यांचं आजारपण म्हणजे काय की त्यांना सातत्याने आता वयोमानाने कफ होतो आहे. तो कफ इतका होतो आहे की त्यांना दम लागतो, त्यांना श्वास घेता येत नाही. वयोमानाने ही प्रकृती खालावत जाते, त्यांचं वजनही कमी झालेलं आहे. मग अशा स्थितीमध्ये आज शरद पवार का बरं तयार होत आहेत हे जेव्हा आपण कारण शोधायला लागतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं कारण शरद पवार तयार होण्यासाठी हेच आहे. शरद पवार अत्यंत दुखावले गेले. ते कुठे दुखावले गेले, अजितदादांच्या निधनानंतर लगेचच 2 ते 4 दिवसांमध्ये दुसऱ्या दिवशी सगळी गडबड सुरू झाली. राष्ट्रवादी अजित पवार गटातले काही नेते इकडे मुख्यमंत्र्यांशी बोलले. त्यानंतर सुनेत्रा पवारांनी गटनेता व्हावं, सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र घ्यावीत, सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारावीत, ही चर्चा सुरू झाली. आणि ही नुसती चर्चा नाही राहिली तर अगदी अवघ्या 4 दिवसामध्ये म्हणजे दादांच्या निधनाच्या नंतर 4थ्या दिवशीच आपण बघितलं की सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी अध्यक्षपदाची देखील त्या आत्ता मधल्या काळामध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्या अध्यक्षा देखील झाल्या राष्ट्रवादीच्या, त्या गटनेत्या झाल्या. आणि हे कुठेतरी शरद पवारांना विश्वासात न घेता देखील घडलं असं शरद पवार गटातले अनेक नेते म्हणत आहेत. म्हणजे सुनेत्रा पवार जेव्हा मुंबईकडे निघाल्या तेव्हा त्यांनी शरद पवारांची परवानगीसुद्धा घेतली नाही किंवा त्यांनी शरद पवारांच्या कानावर सुद्धा टाकलं नाही. आणि त्या एका घटनेमुळे शरद पवार हे नाराज झाले. बरं, आता नाराज झाले म्हणजे काय, तर ज्या गोष्टींच्या विलिनीकरणाची चर्चा ही अजित पवार असताना ज्यांनी जोर धरलेला होता ते सगळं बघता आता ती चर्चा पूर्णतः थांबलेली आहे हे शरद पवारांनी ओळखलं. आता मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं की काँग्रेसला हा विश्वास नाही आहे की शरद पवार नेमकं कोणाच्या बाजूनी आहेत किंवा अगदी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही विश्वास आत्ताच्या काळामध्ये वाटत नव्हता, याला कारण देखील शरद पवार गटातले काही नेते आहेत. या नेत्यांनी आता मधल्या काळामध्ये अजितदादांच्या निधनानंतर
ही चर्चा सुरू केली की अजित पवार आणि आमच्यामध्ये बैठका झाल्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये. मग ते अगदी एवढंही म्हणाले की रोहित पवारांना हे मंत्रिपद, सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री आणि इकडे जयंत पाटलांना मंत्रिपद. याच्यावरून हेच दिसतं की शरद पवार गट हा विलीन होणार आणि त्यांना मग सत्तेमध्ये सहभागी ते होणार. याचा अर्थ शरद पवार गट हा सत्तेबरोबर जाणार आणि त्यामुळे मग काँग्रेसला देखील ही शंका वाटली की आज राज्यसभेची उमेदवारी जर का आपण शरद पवारांना दिली तर उद्या जर का हे NDAमध्ये गेले, ते जर सत्तेबरोबर गेले तर मग आपण जी उमेदवारी दिली आहे ती फुकट गेल्यासारखी होईल आणि तेच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्याही मनात होती. त्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा देखील एक प्रतिनिधी हा राज्यसभेवरनं कमी झाला, त्यांची मुदत संपली, प्रियांका चतुर्वेदी. तसंच काँग्रेसमधल्या देखील प्रतिनिधीची मुदत संपली, रजनी पाटील आपल्याला माहिती आहेत, त्यांची देखील राज्यसभेची मुदत संपली आणि त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना आग्रही राहिले की आम्ही उमेदवारी टाकणार आहोत. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये तर अगदी असं देखील बोलाचाली झाली की राज्यसभेवर तुम्ही आमच्या उमेदवाराला संधी द्या, आम्ही विधान परिषदेमध्ये तुमच्या उमेदवाराला संधी देतो. पण शेवटच्या क्षणी म्हणजे अगदी काल रात्री संध्याकाळी शेवटी उद्धव ठाकरेंनी सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या नावाला मान्यता देऊन टाकली. पण ती देत असताना उद्धव ठाकरेंनी एक गोष्ट मात्र अगदी स्पष्ट शब्दामध्ये सुप्रिया सुळेंना हे सांगितली की जर का शरद पवार किंवा राष्ट्रवादी पक्ष, तुमचा पक्ष हा जर का सत्तेला पाठिंबा देणार असेल तर आम्हाला ते चालणार नाही. ही गोष्ट तुम्ही आधी स्पष्ट करा, नाहीतर आम्हाला याचं लेखी आश्वासन द्या. आता लेखी आश्वासन काही दिलं गेलं नाही आहे, परंतु सुप्रिया सुळेंनी हेच सांगितलं की आता आमच्या विलिनीकरणाच्या चर्चा थांबलेल्या आहेत, त्याची शक्यता आता दूरवर नाही आहे आणि त्यामुळे आम्ही सत्तेबरोबर जाण्याचा प्रश्न कुठेही उद्भवत नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या नावाला मान्यताही दिली. असंही म्हटलं जातं की काँग्रेसनी आडमुठेची भूमिका घेऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी शेवटपर्यंत आपली बाजू ताणून धरली आणि जसं काँग्रेसकडनं शरद पवारांच्या नावाला ग्रीन सिग्नल आला तसंच मग उद्धव ठाकरेंनी सुद्धा शरद पवारांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिला. आता शरद पवारांनी उमेदवारी का म्हणजे घेण्याचं तयारी दर्शवली, याची जी दोन कारणं आपण बघितली, एक अजितदादा, दुसरं शरद पवार नाराज झाले सुनेत्रा पवारांच्या या सगळ्या हालचालींमुळे, आणि तिसरी गोष्ट आता अशी आहे, एक लक्षात घ्या, ते शरद पवार आहेत. आज 60 वर्षाचा राजकीय अनुभव त्यांच्या मागे आहे, राजकीय अनुभव. तुम्ही कधीही लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीवर संकट आलेलं आहे तेव्हा हा एकटा माणूस मैदानामध्ये उतरलेला आहे आणि परिस्थिती पूर्णतः पालटवून टाकलेली आहे. अगदी 2019ची निवडणूक जरी तुम्ही आठवून बघितलीत तरी शरद पवार पावसात भिजले आणि सत्ता पालट करून टाकली. त्यामुळे हा जो माणूस आहे हा कोणत्याही क्षणी परत उठतो आणि बदल घडवतो, ही एक भावना राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांना हा पूर्ण विश्वास आहे की आज जरी अजित पवारांच्या बरोबर आमचे सगळे उमेदवार, आमचे आमदार खासदार हे गेलेले असले, आमचे कार्यकर्ते पदाधिकारी गेलेले असले, आमचा पक्ष हा खाली झालेला असला तरी 8 खासदार आज आमचे दिल्लीमध्ये आहेत, त्यातून आमच्याकडे 10 आमदार आहेत. हे सगळं असताना शरद पवार जर का लोकसभेवर गेले तर त्यातनं एक गोष्ट होणार आहे की जे खासदार आहेत ऑलरेडी तिथे, जे संसदेचे सदस्य आहेत, आज शरद पवारांच्या जाण्याने, लोकसभेवर जाण्याने त्या खासदारांमध्ये एक विश्वास येईल की हो, शरद पवार इथे आहेत आणि शरद पवार आहेत म्हणल्यानंतर शरद पवार काहीही करू शकतात. ही जी राष्ट्रवादीतल्या खासदारांच्या, आमदारांच्या आणि एकूणच सगळ्या नेत्यांच्या मनातली जी भावना आहे ती शरद पवार गेल्याने ती टिकणार आहे. त्यामुळे, कारण आज एक लक्षात घ्या, जर शरद पवार गेले नाही तर शरद पवारांचे जे खासदार आहेत त्याचे फोडाफोडीचे प्रयत्न हे भाजप करू शकतं, हे एकनाथ शिंदेंची शिवसेनासुद्धा करू शकते आणि याची कल्पना ही शरद पवारांना आहे. आणि म्हणून
म्हणून शरद पवारांचं जाणं हे त्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे, हे स्वतः शरद पवारसुद्धा ओळखतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आजच तुम्ही बघा, जरी आज पार्थ पवारांनी राज्यसभेची उमेदवारी अर्ज जरी भरलेला असला, सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षा झालेल्या असल्या, उपमुख्यमंत्री जरी असल्या, तरी आज 20 आमदार या सुनेत्रा पवारांना भेटलेले आहेत. त्यांच्याच पक्षातले काय त्यांनी सांगितलं आहे तर अजित पवारांचा हा अपघात नसून हा घातपात आहे असा संशय आम्हाला सुद्धा आहे आणि याची सखोल चौकशी व्हावी याची मागणी तुम्ही करा. म्हणजे एक लक्षात घ्या की जो मुद्दा रोहित पवार सातत्याने लावून धरत आहेत तोच मुद्दा आज 20 आमदारांनी, अजित पवार गटातल्याच 20 आमदारांनी सुनेत्रा पवारांकडे मांडलेला आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, आगामी काळामध्ये एकतर सुनेत्रा पवारांच्या समोर आहे तो म्हणजे भाजप, बलाढ्य भाजप. तो सुनेत्रा पवारांची वाट काही फार सुकर करेल आणि त्यांना अगदी सहज सगळं राजकारण मोकळं करून देईल असं नक्की करणार नाही आहे. दुसरीकडे आहेत एकनाथ शिंदेंसारखा मुरलेला राजकारणी, ज्यांनी शिवसेना गेल्या 2.5-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने वाढवलेली आहे ते बघता ते देखील सुनेत्रा पवारांना सहज सोपं राजकारण करून देतील ही स्थिती नाही आहे. आणि म्हणून सुनेत्रा पवारांच्या समोरचा पुढची वाटचाल जी आहे ती काटेरी असणार आहे, ती अवघड असणार आहे, ती संघर्षाची असणार आहे आणि त्यामुळे शरद पवारांना किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक असं वाटतंय की पुढे जाऊन यातलेच काही आमदार, यांच्यातलेच काही मंडळी, नेते मंडळी हे कदाचित शरद पवारांकडे परततील. हे शरद पवारांना सुद्धा वाटतं आहे, कारण शरद पवार हे खूप मुरलेले राजकारणी आहेत. पुढच्या 5 वर्षानंतरचं चित्र महाराष्ट्राचं काय असेल हे ओळखण्याची कुवत ज्या नेत्यामध्ये आहे त्याचं नाव शरद पवार आहे आणि त्यामुळे शरद पवारांना या रिंगणामध्ये उतरणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून शरद पवारांनी आपलं वय बघितलेलं नाही आहे, आपलं प्रकृती बघितलेली नाही आहे, पण तरी आपल्याला जर आपला पक्ष सावरायचा असेल, आपल्या माणसांना जर का विश्वास द्यायचा असेल तर आपल्याला मैदानात उतरावं लागेल हे शरद पवारांनी ओळखलं आहे आणि म्हणूनच त्यांनी आपण उमेदवारी घेण्याचं मान्य केलं. आणि आता दोन्हीही पक्षांनी म्हणजे काँग्रेसनी आणि शिवसेना, उद्धव ठाकरेंनी त्यांना पूर्णतः पाठिंबा देण्याचं देखील ठरवलेलं आहे. त्यामुळे आता शरद पवारांची राज्यसभेवरची जी काही वाट आहे ही सोपी झालेली आहे. ते आता बिनविरोध निवडून येतील, म्हणजे एकूणच राज्यसभेच्या निवडणुका या बिनविरोध होतील हे आता जवळपास चित्र स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे शरद पवार आता आगामी काळामध्ये आपल्याला राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेले दिसणार आहेत. पण का याच्या मागची सगळी जी कारणं आहेत मी ती तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं आहे? तुमचं देखील मत फार महत्त्वाचं आहे. तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत जरूर टाका आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.